सोनूचे बाबा, आता आम्ही घरी चाललो. काय एवढ्या लवकर घरी चालले? हो, परा काढून झाला तरी आता एवढ्या लवकर म्हणता. किती वाजले सांगा का? आता आता वाजले 4:30 वाजले. तर मग आता 4:30 वाजले ना. आता हातपाय वगैरे धुता येत. निघतपर्यंत 4:45 वाजतात इथंच. आता पट 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 परा खोदला. काही टाइमपास नाही केला, काही नाही. फक्त जेवण करायच्या वेळेस थोड्या वेळ बसले. आता का त्यांना 15-20 मिनिटासाठी अजून परा लावायला नेऊ का बांधीमध्ये? अरे 15 मिनिटामध्ये अर्धी पाच जाते. तुम्ही ना आपलीच नका लावू. मी त्यांना म्हणाली हा परा खोदकात करायचा आहे ना, घरी जायचं आहे. म्हणून त्या पटपट पटपट खोदला त्यांनी. नाही तर त्यांच्या हातात होता 5 वाजवणे इथंच. पण तरी पण काढून नाही झाला असता परा. तुम्ही ना काही विचार नाही करा ना, काही नाही. असं बायाच्या मागे घनघन घनघन लावले ना, होते का कोणताही का? जा बाबा, तुला जसा दिसते तसा कर. आणि शांता, ते पेंड्या झाल्या का? धुऱ्यावर ठेवून झाल्या पेंड्या? हो हो, काढून झाल्या सगळ्या. अर्ध्या पर्ध्या विशालनं काढलं होतं आणि बाकीच्या आम्ही काढून ठेवला. मग एवढा हलका काम करून दिला तुमच्यासाठी. काही चल ना, तुझी वाट पाहत आहेत ना. येत नाही का तू? येतो ना बाबा, मी इथं राहून का करू? आले का सगळे जणी? हो हो, चल लवकर, वाट पाहून राहिल्या. हो हो चल, थंडीचे दिवस आहेत, लवकर गेला तर बरा होते. शांता शांता, काय झालं जी? विशाल आहे का तिकडे? विशाल नाही ना, गेला ना घरी. काहून काही काम होतं का? आता पेंड्या बिंड्या काढून झाल्या. जातो म्हणलं तर जा म्हणलं मी. काम म्हणजे आता रजा थोडासा मारायचा होता. हो तर मारून घ्या ना तुम्ही आता. मयूरही सोबतच होता विशालच्या, तर मग आता गेले ते लवकर. असं का? तो आतापर्यंत होता का सोबतच? हो ना, सोबतच होता ना. हो, आले आले. मोठी घाई बायांना घरी जायची ना, घरून तर लवकर निघत नाही. आज आल्या तर 11 वाजले असतील वावरात आले तर. शांताराम भाऊ, झाला चिकोल मारून झाला ना? झाले ना सगळे चिकोल मारून बांधे? अरे नाही ना बाबा, एक बांधी राहिली ना. तो परा टाकला होता ना, आता परा काढून झाला. ते बांधी राहिली, तिला मारावं लागेल. अजून आहेच का एक बांधी? तिला वेळ नाही लागत, अर्धा तासाची गोष्ट. कसं करते मग? आता मारून देते की उद्या मारून देशील? नाही ना बाबा, आताच पाटलाचा फोन आला होता. म्हणत होते उद्या ट्रॅक्टर खाली नाही आहे, आज इकडेचं काम निपटव नापटव करून टाक म्हणत होते. असं का? बरं झालं बाबा, मग आज खाली होता तर माझं काम होऊन गेला. हो हो, तुमचं काम मस्त जमला. भाऊ कोणाकडे आहे ते बांधी मग? अरे ते एका बांध्याच्या आळा आहे तरी काय येथून दिसते. त्या धुऱ्यावर पेंड्या आहेत ते बांधी का? हो हो, ते बांधीच. जाईल का येथून ट्रॅक्टर जाईल? नाही येथून नाही जात. तू इकडे आण रोडवर. मग त्या बांधीत जाते बरोबर ट्रॅक्टर. रोडानच नाही. त्या बांध्या कुदवत नको नेऊ. तू ने, आता मी रजा मारून टाकतो ह्या बांधीला. आणि हे बघ झाबरू, बरोबर तास लावून ठेवत जा. काही जास्त बिस्त लावू नको बाबा. का शांताराम भाऊ, आता तुम्ही तर उभे नाही तर तुम्ही तर लावून राहिले ना. किती तास झाले म्हणून? जास्त तास तुमचे लावून मला कोणता फायदा आहे? मला मिळणार आहेत का 10-5 रुपये? पहा शांताराम भाऊ, पाटील आपल्यावरही भरोसा करतात. आपण त्यांचंही नुकसान नाही करत आणि तुमचंही नुकसान नाही करत. तेवढा तास वाईट झाला तेवढाच तास लावतील. नाही भरोसा आहे म्हणा, पाटलांचाही आहे तुझ्यावर. नाही तर का, मागे पुढे माझ्याच हातात राहते ट्रॅक्टर. म्हणावा त्यांनी का झाबरून असा केलं का तसा केलं. आपला एकदम चोख हिशोब राहते. ये बरं झाबरू, हे थोडीशी बोरी उचलू लाग बरं, सरळ करू लाग. का शांताराम भाऊ, एवढे मोठे माणसं ना, हे एकट्याची बोरी नाही उचलत तुमच्या ना? अरे बाबा, उचलते ना. आता आहेस ना तू, एकटा ताकद लावीन, कंबर लचक फचक झाली तर आली उपात मग माझी. आता आहेस तू तर थोडासा उचलू लाग म्हणतो, सरळ करू लाग म्हणतो. असं का? मला वाटलं तुमच्या नाही उचलूनच नाही होत. हो माधुरीचे बाबा, गेला का मग ऊस वगैरे? नाही बाबा, कुठं ऊस गेला आहे तसाच पडून. हो तर जहाजच आहे तर मग कशाला तोडता? उद्या घेऊन जाईन म्हणाला ना, आणि ट्रॅक्टरनं पण नेऊन टाकू म्हणजे होते. हो ना, मी काय म्हणते, कपड्याचे वगैरे पावा लागेल ना, कपडे घ्यावं नाही लागतील का? अरे हो, कपडे घ्यायचे आहेत अजून. मग का म्हणते? कधी घेऊ म्हणते कपडे? बापा कधी घेऊन म्हणता? आधी फोन करा ना जावयांना, बोलवा ना. आपल्या पसंतीने घेतील ना ते. तुम्ही घेणार आहे का त्यांच्यासाठी आपल्या पसंतीने कपडे? नाही बाबा, माझी पसंत कुठं त्यांना आवडेल का? आताची पोरं ते आपल्या पसंतीने घेतात बरोबर. आता मग फोन करा ना, आता कधी बोलवता त्यांना? आता तर एकच ड्रेस घ्यावा लागेल ना. हो आता एकच ड्रेस घ्यावा लागेल. आई बाबा, चला ना जेवण करायला. हो जेवण करू ना. झाला का स्वयंपाक? झाला नाही. माधुरी, मी का म्हणते, आता साक्षगंधासाठी कपडे घ्यायचे आहेत. आई, मुलीसाठी तर मुलाकडले लोक घेतात ना. हो तुझ्यासाठी नाही, जावयासाठी घ्यावं नाही लागतील का?
बापा आता तुम्ही आपल्याच पसंतीने घ्याल का त्यांच्यासाठी कपडे? नाही ग, बोलवा लागेल आता जावयांना. आई मी का म्हणते, मग मी साडी आपल्या पसंतीने घेऊ का? नाही नाही बापा, तू आपल्या पसंतीने कशी घेशील? हं? तुझे सासरचे लोक घेतील ना. काय मला माझ्या आवडीची साडी घ्यायची होती ना. हे चांगलं आहे नाही का? मुलांना बोलवा मस्त त्यांच्या पसंतीने कपडे घ्यायसाठी, आणि मुलींना पण नेल्या पाहिजे ना. बरोबर म्हणते माधुरी, बरोबर म्हणते माधुरीची आई. मस्त एकत्र एकाच ठिकाणी कपडे घेतला तर. हो बापा, तुम्ही पण ना तिच्या बरोबरच होता. आता का आपण जाणार आहो का तिकडे त्यांच्याकडे कपडे घ्यायसाठी? अरे तसं नाही, म्हणून पाहू ना. मुलीची आणि मुलाची एकाच ठिकाणावरून कपडे घेऊ म्हणून. म्हणायला काय आहे, हो म्हणतील नाही तर नाही. नाही बापा, तसं नाही. आता हे 5-10 हजाराची साडी निवडेल तर ते का 5-10 हजाराची साडी घेऊन देणार आहेत का हिच्यासाठी? का झालं तर घेऊन देतील तर. आता बघा बापा तुम्हीच फोन करून विचारा का म्हणतात तर. आई बाबा चला ना जेवण करून. बापा मयूर, तू आतापर्यंत कुठं होता तर? घरीच तर नाही, कुठेच तर नाही गेलो. आणि आई काहीतरी कपडे करत होते ना तुम्ही, आवाज आला मला रूम मध्ये. हो, आता साक्षगंध आहे तर जावयासाठी कपडे नाही घ्यावे लागतील का? तर आता त्याच्याच गोष्टी सुरू होत्या. कधी येऊन राहिले तर मग भाऊजी कपडे घ्यासाठी? अरे बाबा, तुझ्या पप्पांना म्हणत आहे मी फोन लावा म्हणून. फोन लावून बोलवून तेव्हाच ते येतील ना ते. हां हो हो लावतो ना लावतो. हां पप्पाजी मी लावू का फोन? लाव ना लाव, तू बोलशील तर चांगलंच होईल. आई चला ना आधी जेवण करून टाकू, मग बोलीन ना फोनवर. अरे बापा, पहिले फोन करून घेतला असता. आता वाजले किती? आता 8:30 वाजले ना. हां तर मग 8:30 वाजले. जेवण करेपर्यंत 9:30 होतील. मग ते झोपले बिपले म्हणजे? नाही तसेही सिटीतले लोक नाही झोपत 11 वाजेशिवाय. आई मयूर बरोबर म्हणते, 9:30 वाजे फोन लावा लागेल. चला मग जेवण करून नंतर लावाल फोन. आता एवढीवर कशाला भांडे घासते हे शांताई? शांता काय झाला, कशाला आवाज दिला? आता कशाला ते भांडे घासते, उद्या घासील ना सकाळी. आता 9 वाजून गेले तरी झोप ना. अहो थंडीच्या सकाळी लवकर उठून होत नाही, तर म्हटलं आता घासून घेते. राहू दे दिवसभर काम केली आहे, थकली आहे, राहू दे उद्या घासील. अहो तर आता घासीन नाही तर उद्या घासीन, मलाच घासावं लागेल ना. कोणी घासून देणार आहेत का माझे भांडे? घासू द्या मला. तुम्हाला काय उद्या लवकर कामही करावं लागतात. मग जा झोपा तुम्ही, मी भांडे घासते ना, येते झोपायला. नाही ऐकत नाही. हो आता घासू द्या ना. नेऊन पण झाले तिकडे घासते म्हणून भांडे. उद्या थोडेसे उशिरा उठीन. ठीक आहे घास. ते पलंग नाही हातरली ना, काही नाही. हो तर थोडे झाडून घ्या ना. का हातरावं लागते? बेडशीट झाडून घ्या झाला. आता एवढं तर करू शकता ना, नाही तर सोनूला सांगा. अरे तो अभ्यास करून राहिला ना. जा तू भांडे घास, मी हातरतो बेडशीट. फालतू मध्ये आवाज दिला. आतापर्यंत भांडे घासघूस झाले असते. कोणता झाला का चहा झाला? दे लवकर बरं. आता ठेवली आहे चहा. आवाजही नाही दिला ना, काही नाही. उठल्या तर तुम्ही. आता मी म्हणली थकली आहे तू, उठशील आरामात. हो बाबा, जागच नाही आली. एक वेळा आली होती जाग, तर बघितली तर 5 वाजले होते. म्हटली आतापासून उठून का करू. मग झोपली तर पक्की झोपूनच राहिली. हो ना, का झाला होता तर मोटर चालू नाही होत म्हणत होते ना. अरे तो वायर जळला आहे, वायर आणावं लागते दुसरा. हट बापा, काही ना काही होतच राहते. कधी मोटर जळते तर कधी वायर जळते. माणूस तोचते एक आणि होते की दुसरा. हो ना बापा, कास्तकाराच्या मागे नाही का मोठी भानगड आहे. आता म्हणलो भिजवून टाकतो ना, आपण हे पकडून टाकू म्हणलो उद्या परवा परा. तर या मोटार इथं झोमला, बटी मोटार चालूच नाही होऊन राहिली. अहो एक काम कराल, वायर दुरुस्त करून आणा आणि भाऊजींना पण पाणी मागून घ्या. भाऊजीची मोटार खालीच असेल ना. काऊन होऊन गेला त्यांच्या परा? आता परा खोदून झाला आहे, आता गाडून व्हायचा आहे. आज होते का तर माहित नाही. आता आज होऊ नाही जाईल. किती एकराला आहे तर त्यांची उन्हाळी? 2 एकराला आहे म्हणत होते. असं का? आज होईल नाही तर मग उद्या. म्हणून म्हणतो, आपली काही जास्त आहे नाही ना उन्हाळी, 1च एकराला आहे ना. शांतताईचा झाला की मग त्याच बाहेर आणते. मग मिळत नाही बाया इकडे तिकडे गेल्या का. हो तर आता जातो ना बाहेर, आणतो बदलवून. आणि रजा पण आणायचा आहे, मक्क्यावरही मारायचा आहे आणि आता चिखलावरही मारावं लागेल. आता पटकन स्वयंपाक करतो, जेवतो ना जातो. तर वायर आणल्या का तुम्ही काढून वावरातून? अरे नाही ना, आता चहा पितो ना जातो, वावरातून आणतो पहिले वायर काढून आणि मग तिकडे जाईन, जेवण करीन ना. आता हा विषयालाही कामात आहेत, नेलो असतो त्याला तर. अहो मयूर आहे ना, मयूरला विचारून बघा ना, येते का तर. काल तर शांताबाईच्या वावरातही आला होता. असं का? हो आहे वगैरे मयूर खाली, जाऊन विचारतो
येईल येईल तसा तो नाही 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 म्हणत. नमस्ते जी मामाजी. नमस्ते जी नमस्ते. मयूर भाऊनं रात्री फोन केला होता का? हो हो लागला नाही ना पण. हो मामाजी, तो मोबाईल माझा स्विच ऑफ झाला होता. आता चार्जिंग वगैरे केलो आणि आता बघितलं तर मिस कॉल दिसला. तर मयूर भाऊच्या मोबाईलवर लावलो तर उचलला नाही फोन. झोपला आहे तो झोपला आहे. असा का? मयूरला मीच लाव म्हणलो होतो फोन. हां बोला ना तर मामाजी. ते कपडे घ्यायचे आहेत की नाही तर म्हटलं तुम्ही येऊन जा म्हटलं आज घेऊन टाकू. हो ठीक आहे ना मामाजी, पण कुठून घ्यायचे आहेत? आता इकडूनच बघावं लागेल गोंदिया वगैरेवरून. मामाजी मी का म्हणतो, बोला ना बोला का म्हणता. आता रात्रीच आमच्या गोष्ट झाल्या. आता आई पण म्हणत होती दोघांचे कपडे एकाच ठिकाणावरून घेऊ म्हणत होती आई. असं का? तर ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे मग. हो तर मग आज येऊन जा तुम्ही. मामाजी आज नाही येत, आज थोडा काम आहे. उद्याला येतो, उद्याला घेऊन टाकू मग. बरं बरं तसे करा, उद्या या मग. बरं ठीक आहे मामाजी. हो हो ठीक आहे ठीक आहे. अहो काय झालं, जावयांचा फोन होता का? हो हो जावयाचाच फोन होता. बापा ना, रात्री तर लागतच नव्हता ना फोन. अरे तो मोबाईल स्विच ऑफ झाला होता म्हणत. हां तर मग येत आहेत का आज? नाही नाही आज नाही येत आहेत, उद्या येऊ म्हणतात. उद्या घेऊन टाकू म्हणतात कपडे. आणि माधुरीला पण सांगून दे, ते पण येईल. तिचे पण घेणार आहेत सोबतच कपडे. असं का? माधुरीला पण बोलवलं आहेत का? हो हो तिच्या पसंतीनं घेईल म्हणत होते ते साडी. अरे वा, चांगला आहे. तिची होती वगैरे इच्छा, बरा झाला म्हणलं तर. हो तर उद्याला म्हणत आहेत ते, उद्या चालले जाऊ मग. हो ना, सांगते माधुरीला मी. विशाल आता माझ्यासोबतच येऊन जाशील तू वावरामध्ये. आता एवढ्या लवकर का पप्पाजी? हो हो त्या पेंड्या बिंड्या टाकावं लागतील ना. आता 9 तर वाजूनच गेले, आता जेवण बिवण करतपर्यंत वाजतात 9:30. हो ठीक आहे ना तर. अहो चला, ताटा बनवून झाले, जेवण करून घ्या. विशाल चल जेवण करून टाकू. हो चला ना पप्पाजी. विशाल. काय आहे आई? मयूर आजही येत आहे का वावरामध्ये? माहित नाही आहे, काल त्याच्या घराकडे गेलो होतो की नाही म्हणून आला तो सोबत. नाही याचा आज तो. नाही पण पहिले सारखाच आहे, आता मोठाही झाला, तिकडे शिकतेही शहरात, पण त्याच्यात बदल झाला नाही तर कोणते कोणते मुलं बाहेर शिकतात, गावी आल्यानंतर वावरात जात नाहीत. कसं आहे वावर काय बघायला सुद्धा जात नाही. आता दुसऱ्याची काय म्हणावं बाबा, तूच पाय ना किती वावरात जाते. ज्या म्हणावा तेव्हा जाते, नाही तर आपल्या मनाने ते जातच नाही. का आई, आता जातो तरी नाही जात म्हणते. चला ना बाबा लवकर, मग माझे कपडे गिपडे तसेच आहेत धुवायचे. हो वाढून दे ना, जा तू आपली कामं कर, आम्ही घेतो मग. सूर्यकांत आज येत आहे की नाही तर वावरामध्ये? हो येतो ना, म्हणूनच तर आली सांगायसाठी. जाल तर आवाज द्याल मग. हो हो आता येतेच म्हणत होती तुझ्या घराकडे, येते की नाही म्हणून विचारायला. बरा झाला आली तर तुझ. हो आता कपडे बिपडे नाही आहेत शिवायचे, येऊन जाते. आता काल फालतूमध्ये सिलेंडरसाठी राहावं लागला घरीच. आली होती का मग सिलेंडरची गाडी? हो हो आली होती ना, आली होती. सिलेंडरची गाडी आली 11:30 वाजे, लवकरच झाले असतील ना कामं. लवकर कर, 10 वाजे निघायचे आहे घरून. असं का, 10 वाजे निघायचे आहे एवढं लवकर? निघतपर्यंत वाजतात ना 10:15 10:30. आपला 10 वाजे झाले पाहिजे नाही का? हो हो झाले कामं बी. मग आता जेवण करतो का झाला? आणि टिफिन वगैरे पकडत असाल ना? हो ना बापा, टिफिन गिफिन पकड. आवाज माराल मग. हो देते, आवाज देते मी. बाबा बाबा कसे उलटे पुलटे गाडून राहिले तर, अर्ध्या बाया इकडे अर्ध्या बाया तिकडे. चांगली धुऱ्यापासून सरळ पात धरा बाबा. अहो आता ते 4 जणीनं पूर्ण बांधी नव्हती येत ना, म्हणून त्या आडव्या आडव्या पाडून राहिल्या. आता आमची पात पडली की आम्ही पण आडव्या आडव्याच पाडू. का म्हणतो शांताराम? अरे रे रे रे, गेली रे कंबर, गेली रे माणसाची. आता इकडूनही पात नेला आणि इकडूनही पात नेला, सारखाच आहे ना. बांधी गाडून झाली झाला. आता का गाडता गाडता बोलता नाही का या मावशीलाही? उभी होऊन गोष्ट सांगते. ओ रजनी, तिकडे कुठे चालली तर? हे एवढी मोठी पात माझ्यावर टाकून दिली आणि तिकडे जाते त्या सूर्यकांताकडे. आता एवढी मोठी पात गाडत गाडत आणू का मी बुडगीबाई? तुम्ही जेवण पकडता थोडासे न चालल्या टुमुक 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 टुमुक. का मावशी, कुठं माझ्याजवळ थोडीशीच पात आहे, एवढी मोठी पात तर पकडली ना मी. तुम्हाला जास्त होते तर कशाला तेवढी मोठी पकडल्या? आपली जेवढी जमते तेवढी धरा ना, जा ना गाडत गाडत. हट बाई, चांगलं नसतं म्हणलो मी का. जराशी अंगभर तरी पात धर. जराशी पात धरून टुमुक टुमुक समोर समोर नाही जावा. अरे बापा यायनं गाडना सोडला ना का, तिथे लावला तर माहित नाही. मावशी रजनी परा गाडा ना, का तिथे लावल्या तुम्ही? विशाल दे इकडे पेंड्या दे बरं यायच्या जवळ. एकही पेंड्या नाही आहे तिकडे, दे पेंड्या दे.
हो हो. हळू ना बापा, जवळ आणून टाकत जाना पेंड्या. हं? इकडे पाणी उतरला आजी अंगावर आला का? साईड होऊन जा, साईड होऊन जा. का बापा, जो पाहावा तो माझ्याच मागे लागला राहते. विशाल, जेवण नेऊन टाक ना पेंड्या. एवढ्या लांबून टाकशील तर अंगावर किचड उडेल ना. आता जवळ जवळच तर टाकल्या आहेत ना आई पेंड्या. कावेरी ताई, इकडून 2 खांबले पकडा, माझ्याकडे जास्त होऊन राहिली. हो हो वहिनी. कावेरी, ते तिकडेचे तू धरशील 2 खांबले, हं? आणि इकडे सोडशील का? मग का मी एवढी मोठी पात धरून येऊ का? अशी किती काय तर थोडाशीच तर आहे ना. असा का थोडाशीच आहे का? ये बरं तू ह्या माझ्या पातावर. तू हे गाड पात, मी तुझ्या पातावर होते. मी कशाला कोणाची पात घेऊ? मी आपली जेवढी लागते तेवढी घेतो ना, जातो बापा. माणसानं पहिलेच विचार करावा केवढी घ्यायची आहे केवढी नाही म्हणून. असा म्हणजे का मी विचार नाही करत नाही का? थोडीशीच पात पकडतो नाही. मी कुठं म्हटली थोडीशी पात पकडते म्हणून? मी तर अशी म्हणत आहे का जेवढी लागते तेवढी घ्यावा पात. आता जिनं कमी पकडलं नसेल तिला लागेल. काय भाऊ शांता, पाय बरं. हे दुर्गा का म्हणते का? आता मी माझ्या नंदेला म्हणलो का, इला म्हणलो का माझी पात थोडीशी धर म्हणून. जास्त झाली तर 2 खांबले धर बाई म्हणली मी. तर कशी तर टमने निघाली तिथून. मी म्हणेन नाही तर का, तिकडेची पात धरलं नसतं तर इकडे जास्त नाही झाली असती का माझ्याकडे? अट बापा वहिनी, दुर्गा वहिनी, का लावल्या तुम्ही? माझ्या सासू सारखीच लावल्या तुम्ही तर घनघन घनघन. कावेरी, केव्हा मी घनघन करतो? माझ्या सासू सारखी लावलीस म्हणतेस. अगे माय, गेला आवाज माझ्या सासूला. नाही नाही आत्या, तसा नाही. ह्या आता म्हणत होत्या का नाही तुम्ही? आता त्या रजनी वहिनीला म्हणत होत्या ना, म्हणून म्हणली मी. अरे बापा, एकमेकांना कशाला म्हणता? जेवढा जमते तेवढा गाडा. कावेरी, तिकडे 2 खांबले घेऊन घे. आणि दुर्गा, तुला जास्त होत असतील तर इकडे सोड, मी आणते. चला गाडा पटापट पात पाडून आणि मग जेवण बिवण करून ना. भूक नाही लागली का तुम्हाला? अशानं डुबवाल का मला? पटो काढा ना बाबा, गोष्ट सांगता तुम्ही तर. गंगू मावशी, एखाद गाणं बिना म्हण ना चांगला पर्याचा. का मला म्हणते शांताराम? एवढ्या चांगल्या जवान जवान बाया आहेत, ह्या नाही म्हणतील ना मी बुडकी बाई म्हणू का? नाही मावशी, तुलाच मस्त येते. पहिले कशी मस्त म्हणत होती पर्याचे गाणे. म्हण ना मावशी, म्हण. नाही नाही, मी नाही म्हणत, शांता म्हणेल. म्हण शांता, म्हण बरं. का मावशी, आता म्हणायला बसीन तर आता 5-10 मिनिटात तर पात पडेल. मग मस्त जेवण झाल्यावर मग चालू करून ना नवीन पात, तेव्हा म्हणीन मस्त. मग सूर्यकांता आली होती का मग? सिलेंडरची गाडी उचलली का? हो ना, आली होती ना. माहित नव्हता, नाही तर मी सिलेंडर मांडून ठेवली असती. काऊन, तर संपला का तो सिलेंडर? नाही संपला की नाही, पण आज उद्या संपू शकते. एकदम हलका हलका लागते. तुझी सासू राहते तरी घरी, मांडून देशील समोर. राहतेत की घरी, पण कधी कधी कसं झोपून जाते. मग इकडे समोर राहिल्या बसल्या तर बरा होते. कावेरी, का झाला होता पांडूला काल? गेला नाही म्हणे शाळेत, रडत होता म्हणे ना. तो तसंच नाटक करते. त्याच्या हप्त्यातून 1 दिवस तशीच राहते बुट्टी मारायची शाळेला. आता पहिलीत आहे नाही? हो हो, पहिलीतच टाकला त्याला. आई पेंड्या होतील की लागतील? आता सगळ्यांच्या पातीवर तर आहेत, होऊन जातील ना. राहू दे विशाल, राहू दे बापा. तू लागतील तर आम्हीच घेऊन मार ओला करते आम्हाला तू. का काकू, गलतीनं आता उडला अंगावर, जाणून बुजून फेकलं का मी? तिकडे समोर फेकत होतो तर तुमच्या जवळच पडून गेली ते पेंडी. आता का माहित बापा, जाणून बुजून केला की गलतीने झाली तर. सगळा ओला ओला लागून राहिला आणि थंडीचे दिवस आहेत. एक तर पहिलेच माणसाला जास्त थंडी होते, कपडे वगैरे शिवते तर. चल विशाल, चल त्या बांधीत, दुसऱ्या बांधीत टाकून पेंड्या आपण. चल बरं. अहो, तर तुम्ही जेवण काऊन नाही करून टाकले? करू ना आता, सोबतच करून सगळी जण. ते सिद्धुरीकडे जाऊन बघाल बरं, मुंग्या बिंग्या तर नाही झाल्या आता थंडीच्या? हो पाहतो. बरं तर ठीक आहे मंडळी, अशा पद्धतीने आम्ही धान वगैरे लावतो. आधी परा काढायचा, मग बांध्यामध्ये चिखल करतात, मग त्याच्यानंतर आम्ही गाडतो परा. आता जिथे धान निघते त्यांना तर माहित आहे, पण पुष्कळसे आपल्या देशामध्ये असेही लोक आहेत की ज्यांना धानाविषयी माहिती नाही आहे. तर मग ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यांना माहीत झाल्या पाहिजे धानाची फसल कशा पद्धतीने करतात. तर मग ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.